नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे भूमी आणि आकाश दोघेजण रात्रीच्या वेळेला बाहेर फिरायला आलेले असतात. भूमी म्हणत असते, आकाश थँक्यू, तू माझी इच्छा पूर्ण केलीस. तेव्हा आकाश म्हणत असतो की तुम्ही तर राणी सरकार आहात. तुमच्या तोंडातून जो शब्द येईल ना, तो पूर्ण केला जाईलच. तुमच्यासाठी काहीही करणार आहे मी मॅडम. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, ठीक आहे, तू जर माझ्यासाठी काहीही करणार असशील ना आकाश, तर मग आता माझ्यासाठी एक छान असं गाणं गा. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, भूमी, अगं हे काय, म्हणजे माणसाच्या डोक्यातसुद्धा नसेल ते करायला सांगतेस तू. आता गाणं कुठे गाऊ इथे, ते सुद्धा ह्या वेळेला, रात्रीच्या वेळेला. नाही, नको नको, आणि रस्त्यावरती आहोत आपण. तेव्हा भूमी म्हणते, आकाश, आता तूच म्हणाला होतास ना की तुझ्यासाठी काय पण म्हणून, म्हणजे मी जे बोलेन ते तू करशील, असं तूच म्हणालास ना. मग मला आता खूप छान असं तुझ्या आवाजात गाणं गायचं आहे. तेव्हा आकाश म्हणत असतो, नाही नको भूमी, मी नंतर कधीतरी गाईन. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, नाही नाही, आत्ताच आत्ताच. आणि जर तुला माझ्यासाठी गाणं नसेल गायचं ना, तर जाऊ दे, मी तुझ्याशी बोलतच नाही आहे. आणि इथे भूमी आता मुद्दामून तिला राग आलाय असं नाटक करते आणि ती जात असते. तेवढ्यातच आकाश तिच्यासाठी खूप सुंदर आणि छान असं गाणं गातो. तर इकडे प्रेक्षकांनो, जेव्हा भूमी आणि आकाश दोघेजण आता गाणं गात एकमेकांशी बोलत जात असतात, तेवढ्यातच इथे रागिनी पटवर्धन धावत पळत येत असते आणि तिच्या पाठीमागे काही माणसंसुद्धा चाळीतली लागलेली असतात. तेव्हा इथे रागिनी पटवर्धन आकाश आणि भूमी यांना बघते आणि ती आकाशला म्हणते की आकाश, प्लीज माझी मदत कर, प्लीज आकाश माझी मदत कर, मला वाचव या लोकांच्या तावडीतून, हे लोक मला मारायला आलेत. तेव्हा आता चाळीतले सगळेच लोक तिच्या मागावरती धावत असतात. भूमी आणि आकाश दोघेही म्हणतात की काय झालंय काय, थांबा थांबा, जरा थांबा, तुम्ही सगळेजण त्यांच्या पाठीमागे धावताय कशाला. तेव्हा इकडे आता चाळीतले लोक म्हणत असतात की या बाईने आम्हाला धमकी दिले, आमच्या चाळीमध्ये राहून आमची चाळ जाळून टाकतील असं म्हणाल्यात त्या. यांना कुणी अधिकार दिला आमची चाळ जाळण्याचा. तेव्हा इकडे दुसरी मुलगी म्हणत असते की आणि या जेव्हापासून आमच्या चाळीमध्ये आल्यात ना, तेव्हापासून आम्हाला धमकी द्यायला लागल्यात. आमच्या चाळीतल्या मुलांना, लहान मुलांना या त्रास देतात, त्यांना मारतात, त्यांनासुद्धा धमकी देतात. तेव्हा इकडे आता सगळेजण म्हणत असतात की आम्ही यांना सोडणार नाही, तिला चांगला धडा शिकू. माजुरडी कुठली आम्हाला धमकी देत असते, आम्हाला मारण्याचा प्रयत्न करते. तेव्हा भूमी म्हणते, अच्छा, म्हणजे त्या वाईट वागल्या तर तुम्हीसुद्धा वाईटच वागणार का. त्यांना नीट वागता आलं नाही म्हणून आपण सुद्धा त्यांच्याबरोबर नीट वागायचं नाही, याला काय अर्थ आहे. त्यांच्या वयाचं तरी तुम्ही भान ठेवा ना. तेव्हा इकडे आता काका म्हणतात की त्यांच्या वयाचा काय भान ठेवायचा, त्यांना येतं का नीट वागता. त्यांना कुणी अधिकार दिला आमची चाळ जाळून टाकण्याचा, आमची चाळ जाळायला एवढी हिंमत आली का त्यांच्यामध्ये. तेव्हा इकडे आता आकाश म्हणत असतो की हे बघा, माफ करा. खरं तर काही लोक असतात ज्यांनी किती मोठे गुन्हे केले ना, तरीसुद्धा त्यांना असं वाटतं की सहजरित्या माणसं माफ करतात, पण नाही, गुन्ह्यांना माफ केलं जात नाही, पण चुकांना तर आपण माफ करतोच ना. बरं, एक मिनिट, तुम्ही काळजी करू नका. आणि आकाश म्हणतो की जर तुला जाणीव असेल की तुझं चुकलं आहे तर माफी माग या सगळ्यांची. तेव्हा इकडे रागिनी आता चाळकऱ्यांची हात जोडून माफी मागते. आणि तेव्हा चाळकरी म्हणतात की तुम्ही लोक होतात म्हणून यांना माफ करतोय आम्ही, यांच्यासाठी तुम्हाला माफ करतोय, नाहीतर तुम्हाला चांगला धडा शिकवला असता. तेव्हा इकडे आता चाळकरी गेल्यानंतर रागिनी म्हणत असते की आकाश, माफ कर मला आणि थँक्यू माझी मदत केल्याबद्दल. तेव्हा आकाश म्हणतो की माणुसकीच्या नात्याने मदत केली, नाहीतर अजिबात मदत केली नसती. आणि तू सुद्धा आमच्याशी बोलण्याचा अजिबात प्रयत्न करू नकोस, कळलं ना. तेव्हा इथे आता भूमी म्हणत असते, तुम्ही सुद्धा आहे ना, तारतम्य सोडून वागू नका, कळलं का तुम्हाला. त्या चाळीमध्ये राहताय ना, त्यांच्याबरोबर तरी नीट राहा, नाहीतर कितीही गुन्हे केले, कितीही धमकी दिली, कितीही मारण्याचा प्रयत्न केला, तरीसुद्धा तुमच्या सगळ्या चुका पाठीशी घालायला सगळे काही आकाश नसतात, कळलं ना. मग असे लोक येतात पाठीमागे धावत मारण्यासाठी. त्याच्यामुळे जरा शांत राहा त्या ठिकाणी राहताय तर. तर इकडे भूमीने सुद्धा चांगला टोमणा दिलेला असतो आणि मग ते दोघेही घरी आलेले असतात. इथे मकर संक्रांती असते, घरी हळदी कुंकू असतो, त्याचबरोबर सगळी तयारी झालेली असते. तेव्हा पौर्णिमा तिथे येते आणि विचारत असते की आजी, वाण म्हणून आपण काय देणार आहोत या वेळेला. तेव्हा आजी म्हणत असतात की या वेळेला आपण वाण म्हणून
बायकांना चांदीच्या जोडव्या देणार आहोत, त्यांना वाण म्हणून ते आवडेलच ना. तेव्हा पौर्णिमा म्हणते, अरे वा, चांदीच्या जोडव्या, मग तर काय, आता हे सगळ्यांना जर कळलं असेल ना, तर अख्खे गावातले लोक इथे झाडून झाडून येतील की नाही बघाच तुम्ही. गावातली एकूण एक बाई येईल इथे लुबाडण्यासाठी, चांदीचं जोडवं मिळणार आहे ना म्हणून. तेव्हा इथे आकाशचं लक्ष आता कुणाच्याही बोलण्याकडे नसतं. त्याचं संपूर्ण लक्ष त्याच्या बायकोकडे असतं. कधी एकदा ती तयार होऊन खाली येते असं आकाशला वाटत असतं. आणि तेव्हा इथे आता आकाशची ही अवस्था अथर्वला कळलेली असते. आणि अथर्व आपल्या बाबांना म्हणजे राजाराम काकांना म्हणत असतो की बाबा बघताय ना, म्हणजे इथे सगळेजण आता पूजेचा विचार करतायत, मकर संक्रांती आहे, तिळगुळाचा विचार करतायत. पण आकाशच्या मनामध्ये फक्त एकच विचार की ताई कधी तयार होऊन खाली येते. हो की नाही रे आकाश, म्हणजे भूमिताई कधी तयार होऊन खाली येते, तिची वाट बघतोयस ना तू. तेव्हा इथे आकाश म्हणतो, अथर्व तू पण ना काही बोलतोस, असं काही नाही आहे. तेव्हा अथर्व म्हणतो, आकाश अरे मला कळतंय ना, तसंच आहे, मला समजतंय सगळं. तेव्हा इथे आकाश म्हणतो, नाही असं काही नाही आहे. तेव्हा अथर्व म्हणत असतो की इथे सगळे पूजेबद्दल बोलतायत, पण तू तर पुजारणीची वाट बघतोयस, बरोबर की नाही. आणि तेव्हा इथे आता भूमी छान तयार होऊन खाली येत असते. तेव्हा इथे आकाश भूमीकडे बघतच बसतो. तेव्हा भूमी येते आणि आकाशकडे बघत असते. तेव्हा इथे आकाश आता मुद्दामून आपला हात असं खाली सरकवतो आणि म्हणतो, बाप रे, म्हणजे इतकी सुंदर दिसते की आता माझं भानच राहत नाही आहे. इतकी सुंदर आता इथे भूमी दिसत असते. आणि आकाश तिच्याकडे बघत असताना भूमी त्याच्याकडे बघून हसते आणि तिलासुद्धा त्या गोष्टीची आता लाजच वाटत असते. त्यानंतरला राजाराम काका आणि अथर्व दोघेजणं भूमीला चिडवत असतात. आणि इथे आकाश म्हणत असतो की राजा काका, असं काही नाही आहे, तू सुद्धा अथर्व बरोबर आता मला चिडवू नकोस. तेव्हा इकडे तिघेही हसत असतात आणि आकाश आपल्या भूमीकडे टक लावून आता बघत असतो. कारण भूमी खूपच जास्त सिंपल पण सुंदर दिसत असते. त्याच्यानंतरला इथे आता आजी म्हणत असतात की चला आता पूजा करून घ्या, आणि तुम्ही तिघीही खूप सुंदर दिसताय. भूमी खूपच छान दिसतेस तू बाळा. आता बायका येतीलच, बायका आल्यानंतर आपल्याला हळदी कुंकूचा कार्यक्रम सुरू करायचा आहे, त्याच्यामुळे आता लवकरात लवकर पूजा करून घेऊया. तेव्हा सगळ्याजणी आता पूजा करण्यासाठी उभ्या राहिलेल्या असतात. महाजनांची मोठी सून म्हणून पूजेचा मान हा भूमीला देण्यात आलेला असतो. ती आता व्यवस्थित इथे सगळी पूजा करत असते. ज्या पद्धतीने आजी सांगत असतात त्या पद्धतीने ती सगळं अगदी मनापासून करत असते. तर इकडे मानसी आता जे काही भूमी करत असते ते लक्षपूर्वक बघून घेत असते. मात्र इथे पौर्णिमाचं अजिबात त्याच्याकडे लक्ष नसतं. तिला फक्त वाण काय देणार आहेत हे विचारायचं असतं. बाकी पूजा वगैरे याच्याची तिचं काहीही देणं घेणंच नाही आहे. तर इकडे आता पूजा झालेली असताना सगळ्या बायका आता एक एक यायला सुरुवात झालेल्या असतात. त्याच्यामुळे इथे आता भूमी पूजा करत असते आणि कधी एकदा बायका संपूर्ण येत आहेत याची वाट बघत असते. तर इथे प्रेक्षकांनो, रागिणीची अवस्था खूपच जास्त बिकट असते. इथे आता रागिणी शांतपणे झोपलेली असते आणि तेवढ्यातच दरवाजा नॉक होतो. दरवाजा वाजवल्याचा आवाज येतो. तेव्हा इथे रागिणी म्हणत असते, कोण आहे आता ह्या वेळेला, मला साधं झोपूसुद्धा देत नाही आहेत, कशाला येतात सकाळ सकाळ तडमडायला काय माहिती. तेव्हा इकडे आता दादा म्हणत असतात, ओ रागिणी पटवर्धन, दरवाजा उघडा, चला आत्ताच्या आता दरवाजा उघडा आणि बाहेर या. तेव्हा इथे रागिणी म्हणत असते, काय काय झालं आहे, ही काय पद्धत आहे का दरवाजा वाजवायची, एवढ्या जोरात कुणी दरवाजा वाजवतं का, काय बोलायचं आहे ते लवकर बोला, कशाला बोलवलं आहेत मला इथे. तेव्हा इकडे लवकरात लवकर बाहेर या, बाहेर या असं म्हणाल्यानंतर रागिणीला माहिती असतं की काल जे काही मी बोलले त्याचा जाब विचारायला सगळेजण आलेत की काय. कारण इथे रागिणी म्हणालेली असते की तुम्ही जास्त माच करू नका, ही अख्खी जाळ आहे ना तुमची, ती जाळून टाकेन, जाळून जाळून खाक करेन. तुम्हाला माहिती नाही माझी पोहोच कुठपर्यंत आहे ती, माझी ओळख कुठपर्यंत आहे ती. तेव्हा इथे आता रागिणी हिला आता बाहेर बोलावलेलं असतं आणि चाळीतला जो मुख्य माणूस असतो, जो पंचायतीमधला माणूस असतो, त्याला खुर्चीवरती बसवलेलं असतं आणि त्याच्यासमोर रागिणीला उभं राहायला सांगितलेलं असतं. तेव्हा इकडे आता ते माणूस म्हणत असतात की हे बघा, तुम्ही काल जे काही बोललात, लहान मुलांना मारलत, चाळकऱ्यांना धमकी दिलीत, इथे चाळ जाळून टाकेन असं म्हणालात, ते सगळं बोलल्यानंतर तुम्ही चाळकऱ्यांची माफी मागितली, ठीक आहे, मान्य आहे. पण ती माफी मागितली तुम्ही तरीसुद्धा आमच्या मनाची शांतता काही झालेली नाही आहे. आमचं मन इथे प्रसन्न झालेलं नाही आहे. त्याच्यामुळे आमची एक इच्छा आहे
की तुम्ही काल जशी माफी मागितलीत ना, तसंच आतासुद्धा हात जोडून सगळ्यांची मनापासून तुम्हाला माफी मागायची आहे आणि मागावीच लागेल हां. तेव्हा इकडे रागिनी म्हणत असते, अहो असं काय करताय? रात्री माफी मागितली आहे ना, तुम्हाला माहिती आहे ना, मग आता विषय बंद करून टाका ना. तेव्हा इकडे काका म्हणत असतात, नाही मॅडम नाही, असं नाही करता येणार. म्हणजे तुम्ही इथे येणार तर येणार आणि सगळ्यांना तुम्ही शिव्यागाली करणार, याला काहीही अर्थ नाही आहे. त्याच्यामुळे आत्ताच्या आता तुम्ही सगळ्यांची इथल्या लोकांबरोबर आता तुम्ही ज्यांच्याजवळ बोला त्यांच्या सगळ्यांची तुम्हाला माफी मागायचीच आहे. कारण तुम्ही अख्ख्या चाळकऱ्यांना त्रास दिलात. तेव्हा इकडे आता रागीने काही माफी मागायला तयार नसते. तेव्हा अभि तिथे येतो आणि अभि म्हणत असतो, की "हे बघा, जे काही झालं ना, ते सगळं माझ्या आईने मला सांगितलंय. म्हणजे ती जे काही बोलली चुकीचं होतं. पण तरीसुद्धा माफी मागितली हे पण महत्त्वाचंच आहे ना. तेव्हा जे काही झालं ते विसरून जा आणि माफ करा ना." तेव्हा इकडे आता चाळकरी म्हणतात, "नाही, नाही, आम्हाला काही रिस्पेक्ट आहे की नाही? आमच्या चाळीमध्ये यायचं, आमच्या चाळीमध्ये राहायचं आणि आमच्या चाळीला जाळण्याची गोष्ट करायची, हे खपवून घेतलं जाणार नाही. तुम्ही एक काम करा, तुम्ही असाल मोठ्या घरचे, आम्हाला त्याच्याशी देणं घेणं नाही आहे. आमच्या चाळीमध्ये राहिल्यानंतर आमच्या नियमानुसार राहावं लागेल आणि आम्ही तर काही तुम्हाला वागवं करायला सांगतच नाही. जे काही करता चुकीचं ते तुम्ही स्वतः करता आणि हे खूपच जास्त चुकीचं आहे, कळते का तुम्हाला? तेव्हा जर आता माफी मागितली नाही तर चाळीतून जावं लागेल. आता तुम्ही सांगा तुम्हाला काय करायचं आहे ते. म्हणजे जर तुम्हाला मनापासून सगळ्यांची माफी मागायची असेल तर मागा आणि इथल्या इथे विषय संपवा आणि जर माफी मागायची नसेल तर आताच्या आता यांची चाळ आता आपण रिकामी करूया, घरातलं सामान बाहेर काढून टाकूया." तेव्हा इकडे आता तरीसुद्धा रागिनी काही बोलायला तयार नसते. तेव्हा दादा जातात, तिची बॅग वगैरे सगळं काही बाहेर घेऊन येतात. तेव्हा इकडे अभि म्हणत असतो, "हे काय करताय तुम्ही? हे बघा शांत व्हा. ती चुकली आहे मला मान्य आहे. तिने मला सगळं सांगितलंय. अगं आई, यांची माफी मागून हा विषय इथल्या इथे क्लोज करून टाक ना गं, जाऊ दे ना." तेव्हा इथे रागिनी आता म्हणत असते, की "अभि, अरे मी काय करू? हे सगळं जे काही झालं ना, त्याच्यामध्ये माझी खरंच काही चुकी नाही आहे रे. रागाच्या भरामध्ये मी बोलले होते. तरीसुद्धा तुम्हाला सगळ्यांना माझ्या बोलण्याचा जर राग आला असेल, जर वाईट वाटलं असेल, तर मी तुमच्या सगळ्यांची मनापासून इथे माफी मागते." असं इकडे आता रागिनी म्हणत असते, की "मला माफ करा. खरंच माझं चुकलं. मला माफ करा." तेव्हा इथे मनापासून माफी मागितल्यानंतर इथे आता पंच म्हणत असतं, की "चला, आता यांनी मनापासून सगळ्यांची माफी मागितली आहे ना, त्याच्यामुळे आता सगळेजण आपापल्या कामाला जा. आपापली कामं करत चला. यांच्याबरोबर इथे लागायला नको." तेव्हा इकडे अभि म्हणत असतो, की "आई शांत हो, प्लीज शांत हो." तेव्हा इथे रागिनी म्हणते, "अरे कशी शांत होऊ रे? म्हणजे बघ ना, मी शांत तरी कशी होऊ? ही रागिनी पटवर्धन काय होती आणि बघ ना काय झाली आहे. या चाळकऱ्यांची तेवढी लायकी आहे का रे? म्हणजे मी यांची माफी मागायची तेवढी यांची लायकी आहे का? पण आज बघ ना, आज मी खूपच जास्त कमी पडले या लोकांच्या समोर. जर मी पूर्वीची रागिनी पटवर्धन असते ना, तर या लोकांना चांगला धडा शिकवला असता आणि हे तुलासुद्धा चांगलंच माहिती आहे. बरोबर की नाही?" तेव्हा इकडे आता अभि म्हणत असतो, की "हो आई बरोबर आहे. तू शांत हो. प्लीज तू रडू नकोस." त्यानंतर इकडे रागिनीला तिच्या गुन्ह्याची शिक्षा ही दिलेलीच असते. तेव्हा रागिनी म्हणत असते, की "चल अभि चल. आपण इथे नाही थांबायचं. आपल्याला आता एका ठिकाणी जायचं आहे चल." त्यानंतरला गावातल्या बायका येणार असतात. तेव्हा इकडे पौर्णिमा तेच म्हणत असते, की "आता काय चांदीचं जोडवं मिळणार आहे. त्याच्यामुळे सगळ्या बायका तर झाडून येणारच. पण जेव्हा आता सगळ्या बायका येतात, तेव्हा खूपच जास्त कमी आलेल्या असतात. जास्त येत नाहीत त्या." तेव्हा मानसी म्हणते, की "बघितलंस तू? बायका कमीच आलेल्या आहेत. त्या इथे वाणासाठी नाही आल्यात. हळदी-कुंकू आहे म्हणून आल्यात." तेव्हा इकडे आता पौर्णिमा म्हणत असते, "पण तरीसुद्धा चांदेकरांच्या इथे चांगलं इथे वाण मिळतं म्हणूनच येतात ना बायका." तेव्हा इकडे आजी म्हणत असतात, "नाही गं पौर्णिमा, असं नाही आहे. मगाशी मी काही बोलले नाही घरामध्ये वाद नको म्हणून. पण तू या लोकांच्या समोरसुद्धा हे सगळं बोलतेस. अगं तुला कळतंय का? अगं शवासनी आहेत त्या. आजच्या दिवसाला शवासनींना जरी कुंकवाची चिमूट दिली ना, तरीसुद्धा ते वाण म्हणून ते स्वीकारतील. अगं एवढी ताकद असते या हळदी-कुंकूमध्ये. वाणाची सुद्धा गरज लागत नाही. कळतंय का तुला? आता एक शब्दसुद्धा बोलू नकोस. अगं शवासनी आपल्या घरी आल्यात ना, त्यांचा अपमान होईल असं अजिबात काही बोलायचं नाही. कळलं का तुला?" तेव्हा इकडे आता आजीने चांगलं उत्तर दिलेलं असतं.
त्यानंतर भूमी इथे सगळ्यांना हळदी कुंकू लावते. त्यानंतरला मानसी सगळ्यांना तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असं म्हणते आणि इथे आता पौर्णिमा सगळ्यांना वाण देत असते. तेव्हा इकडे आता भूमी जेव्हा हळदी कुंकू लावायला जाते तेव्हा एक बाई म्हणते, बरं झालं भूमी तू या घरात आलीस, या घरातलं चैतन्य परत आलं. आणि तुला खरं सांगू का, त्या रागिनी पटवर्धनची जी हकलपट्टी केली आहेस ना तू, खूपच जास्त बरं केलं बाईस. वाचलात तुम्ही सगळेजण तिच्या तावडीतून, कळतंय का तुम्हाला? तेव्हा इकडे भूमी म्हणत असते, जाऊ दे ना काकू, तो आता विषय नको. आज आनंदाचा दिवस आहे की नाही, आपण आता तिळगुळ एकमेकांना देऊया आणि गोड गोड बोलूया. मग तर ठीक आहे ना. जुन्या गोष्टी आता इथे तुम्ही उरकून काढू नका, कारण जर उकरून काढल्यात ना तर मात्र आम्हालासुद्धा त्रासच होईल, बाकी काही नाही. त्यानंतर इथे हळदी कुंकू आता चालू असतो आणि इथे रागिनी अभिचा हात पकडून आलेली असते, दारापाशी उभी राहिलेली असते. तेव्हा मानसीचं लक्ष जातं आणि ती म्हणते, भूमिताई तिकडे बघ. तेव्हा भूमी घरातले सगळेजणच आता बाहेर येऊन उभे राहतात. तेव्हा इथे आता राजाराम काका म्हणत असतात, का आलीस तू इथे, सांग ना, हे तोंड काळं करायचं इथे कुठल्या अधिकाराने तू परत आली आहेस? अगं जे काही केलंस ना त्यासाठी आकाश काय, तुला या घरातलं कुणीही माफ करणार नाही आहे, कळलं का तुला? आम्ही तर नाहीच नाही, पण आकाश तर तुमचं तोंडसुद्धा बघणार नाही आहे. इतकं वाईट वागलात तुम्ही त्याच्याबरोबर. त्याच्या आईवडिलांना तुम्ही मारून टाकलंत. काय बोलायचं याला? तेव्हा इकडे रागिनी म्हणत असते, की मला कोणाचं काही ऐकायचं नाही आहे. इथे मी माझं काम आहे म्हणून आले. तेव्हा राजाराम काका म्हणतात, माहिती आहे तुझं काय काम आहे ना, मला बरोबर माहिती आहे. तेव्हा इकडे राजाराम काका म्हणतात, की आता काय घ्यायला आली आहेस इथे? तेव्हा इथे आजीसुद्धा तेच म्हणत असतात, की रागिनी कशाला आली इथे तुझं तोंड दाखवायला? तुझं तोंडसुद्धा बघायची माझी इच्छा नाही आहे, कळलं ना तुला? मग कशाला आलीस आजच्या दिवसाला इथे आता आम्हाला नाराज करायला, आम्हाला त्रास द्यायला? नसती आलीस ना तर जास्त बरं झालं असतं. तुझं हे तोंड बघायची आम्हाला अजिबात इच्छा नाही आहे. तेव्हा इथे रागिनी म्हणते, मी माझा अपमान करून घ्यायला आलेले नाही आहे, तर मी माझा वाटा आणि अधिकार घ्यायला आली आहे. मला माझा वाटा हवा आहे. तेव्हा भूमी म्हणत असते, की वाटा कुठल्या अधिकाराने मागताय तुम्ही? तुम्ही वाटा मागण्याचा अधिकार तेव्हाच तुम्ही गमावला ज्या वेळेला तुम्ही आकाशच्या आईवडिलांना मारण्याचा प्लॅन तयार केलात. त्यावेळेलाच, कळलं ना? त्यावेळेलाच तुम्ही तुमचा वाटा वगैरे सगळं काही गमावून बसलात आणि आता तर आकाशच्या आईवडिलांच्या विलनुसार तुम्हाला काहीसुद्धा मिळणार नाही आहे. त्यातलं एक तुम्हाला फुटकी कवडीसुद्धा मिळणार नाही, म्हणून तर तुम्हाला बेदखल करण्यात आलं आहे ना, असं इथे भूमी म्हणते. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे आकाश, भूमी सगळेजण पूजा करत असतात. तेवढ्यातच भूमीला चक्कर येते आणि भूमी आता खाली कोसळणार. तेवढ्यातच इथे आकाशने तिला आता आधार दिलेला असतो. त्यानंतरला इथे पूजा होत असताना भूमीला चक्कर येते आणि भूमी खाली कोसळते. तेव्हा तिला हॉस्पिटलमध्ये नेलं जातं. तेव्हा इकडे भूमीला आता चेक वगैरे केल्यानंतर डॉक्टर म्हणत असतात, हे बघा, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की तुमच्या प्रेग्नन्सीमध्ये इथे जरा कॉम्प्लिकेशन्स आहेत, कॉम्प्लिकेशन्स इश्यू आहेत. तेव्हा इकडे भूमी म्हणत असते, मग काय करायचं, यासाठी मी काय करू? तेव्हा इकडे डॉक्टर म्हणतात, त्याला काही करता येत नाही. त्याचं फक्त एकच असतं, की जेव्हा तुमची डिलिव्हरी होईल ना तेव्हा तुम्हाला मुलगा हवा आहे की बायको, अशी परिस्थिती निर्माण होते त्यावेळेला. पण आता टेक्नॉलॉजी खूपच जास्त पुढे गेलेली आहे आणि त्याचबरोबर इथे सायन्ससुद्धा, त्याच्यामुळे काही होऊ शकतं. तरीसुद्धा डॉक्टरांनी सांगितले, की पुढे जाऊन प्रेग्नन्सीमध्ये कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. पण आपण काहीतरी प्रयत्न करूया तुम्हाला हे सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी. तेव्हा इकडे भूमी म्हणते, हो हो, प्लीज डॉक्टर लवकरात लवकर मला बाहेर काढा.